नमस्कार. सिद्धश्रेया रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे, पण बऱ्याच जणांना ह्या गोष्टीची खात्री नाही आहे की लक्ष्मीपूजन का साजरं केलं जातं. करतात, प्रत्येक दिवशी करतात, जन्म झाल्यापासून अगदी नेहमी करतात, पण का केलं जातं? लक्ष्मीपूजनची सुरुवात कशापासून झाली याचीच अगदी सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बऱ्याच जणांना हे सुद्धा माहीत नाही आहे की लक्ष्मीपूजनच्या आधी अलक्ष्मीपूजन केलं जातं. ते कसं केलं जातं हे सुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, फक्त व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळं काही समजेल. हिंदू धर्मामध्ये या परंपरांना, या सणावारांना अतिशय अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट परंपरेनुसार, संस्कृतीनुसारच करावी असंच अट्टहास आपला देश आपल्याला सांगतो किंवा आपली संस्कृती सांगते. तर याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. लक्ष्मीपूजन का साजरं केलं जातं? तर बघा, लक्ष्मी आणि अलक्ष्मी या बहिणी होत्या. लक्ष्मीचं रूप अतिशय सुंदर, रूपवान होती लक्ष्मी. तिचे ते केस लांब सडक, वेशभूषाही अगदी सुंदर आणि अंगावर भरपूर दागदागिने, सौंदर्याने नटलेली, साजशृंगार केलेली किंवा 16 शृंगारांनी नटलेली अशी ती लक्ष्मी. आणि अलक्ष्मी याच्या विरोधात होती. अलक्ष्मीचा अवतार अतिशय अकराळ विक्राळ, केस अगदी आपण म्हणतो ना, त्यात अगदी जटा झालेल्या, अकराळ विक्राळ केस, ते इकडे तिकडे पांगलेले, काळा अवतार, काळा कुट्टा अवतार, डोळे मोठे मोठे खोल गेलेले, त्यात हातांची नखं वाढलेली, पायांची नखं वाढलेली, असा अवतार हा अलक्ष्मीचा होता. त्यामुळे तिच्या या अवतारामुळे तिच्याबरोबर कोणीच लग्न करायला तयार होत नसे. आणि असं असताना सुद्धा अगदी आपण म्हणतो जबरदस्ती करून किंवा काहीतरी सांगून शिकवून एका ऋषीबरोबर तिचं लग्न लावून दिलं. पण कुणाला असं वाटेल की आपली जी धर्मपत्नी असेल ती अशा अवतारात फिरेल? त्यालाही लाज वाटायला लागली. थोड्या दिवसानंतर तो रागावून तिच्यावर निघून गेला. निघून गेल्यानंतर अलक्ष्मीला अतिशय पश्चाताप झाला. माझं रूप असं का? मला कुठेच का कोणी मान देत नाही किंवा मला कुणीच का विचारत नाही? माझा नवरासुद्धा मला सोडून गेला. एकतर कुणी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हतं. बरं, इकडून तिकडून झाले तयार किंवा झालं लग्न, तर ते सुद्धा माझं अखंड आयुष्यभर टिकलं नाही. असं का? असं म्हणून ती एका पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली. सारखी विचार करत होती, अस्वस्थ होती, रडत होती. त्यांचं, आपले पतिराजांचं आठवण काढत होती. आणि अशा वेळेस तिथे ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने तिला विचारलं, बाळा, रडण्याचं कारण काय? तू अस्वस्थ का दिसत आहेस? काय झालं तुला? असं विचारल्यानंतर तिने सगळा दृष्टांत सांगितला. माझे पतिराज मला सोडून गेले आणि त्याच विरहाने मी इथे रडते आहे. पण मला सांगा, माझं नक्की चुकलं तरी काय? माझा हा अवतार पाहून प्रत्येकजण मला घाबरतं. अक्षरशः माझे पतिराजसुद्धा मला सोडून निघून गेले फक्त माझ्या अवतारामुळे. मला कधीच मान मिळणार नाही आहे का? माझा नेहमी अपमानच होईल का? माझ्या या अवतारामुळे मला कधी कोणी पूजापाठ याच्यामध्ये कधी सहभागी करूनच घेणार नाही का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात गोंधळायला लागले आणि तिने ते देवांजवळ नमूदसुद्धा केले. मग असं असताना तिला ब्रह्मदेवांनी तिच्यावर उदार होऊन म्हणा किंवा प्रसन्न होऊन म्हणा, तिला एक वरदान दिलं. असं म्हणतात की जेव्हा कळकळीची विनंती आपण परमेश्वरापुढे करतो तेव्हा आपला हात कधीच रिकामा राहत नाही. देव काही ना काही आपल्या पदरी नक्की टाकतो. त्याच पद्धतीने तिलासुद्धा त्यांनी एक वरदान दिलं की ज्या वेळेला आश्विन महिन्यामध्ये आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जाईल, त्यावेळेला लक्ष्मीपूजनाआधी तुझं पूजन केलं जाईल आणि मगच लक्ष्मीपूजन केलं जाईल, असा वर तिला त्यावेळेला मिळाला. आणि म्हणून लक्ष्मीपूजन साजरं केलं जातं, कारण त्या अनुषंगाने अलक्ष्मीचा सुद्धा मानपान केला जातो. आता तुम्ही म्हणाल की अलक्ष्मीपूजन कसं करावं? तर मैत्रिणींनो, अकराळ विक्राळ स्वरूप कोणाचं असतं? आपण जो वर्षभर घर झाडून जो काही खराब झालेला झाडू असतो ती म्हणजे अलक्ष्मी असते. आणि आपण जी नवी पूजेसाठी लक्ष्मी आणतो, झाडणी आणतो, ती लक्ष्मी असते. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडाल त्यात सगळ्यात आधी तुम्हाला अलक्ष्मी तिथे मांडायची आहे. अलक्ष्मी मांडल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तिची पूजा करून नंतर तिला घर झाडत झाडत बाहेर घेऊन जाऊन तिची स्थापना
दुसऱ्या ठिकाणी करायची आहे आणि नवी जी झाडणी आपण घेतलेली आहे ती नवी झाडणी आणून तिच्याच जागेवर तिथेच तिची पूजा करायची आहे. अशा पद्धतीने हे लक्ष्मीपूजन अतिशय परंपरेनुसार आणि संस्कृतीनुसार तुम्ही साजरं करा. मला नाही वाटत तुमच्या मनात काही शंका असतील, पण जरी असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.